कल्याण पूर्वमध्ये 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या झाल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे। बुलढाण्याच्या शेगावमधून कल्याण पोलिसांनी त्याला अटक केली आहे। कल्याण पूर्वमधील चक्कीनाग भागामध्ये अल्पवयीन मुलीची सोमवारी दुपारी घराबाहेर पडल्यानंतर ती बेपत्ता झाली होती। त्यानंतर काल सकाळी बाबगाव परिसरात तिचा मृतदेह सापडला। विशाल गवळी या नराधमानं तिचं अपहरण करून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह भिवंडी तालुक्यातील बाबगाव परिसरामध्ये फेकून दिला। दरम्यान 13 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणी कल्याणमध्ये स्थानिकांनी मूक मोर्चा काढला। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कल्याण पूर्वेत अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। एका 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीवरती अत्याचार झाल्याची घटना देखील शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी जवळपास 6 टीम तयार केलेल्या आहेत। त्यामध्ये आरोपी जो आहे तो विशाल गवळी असल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे। त्याच्या शोधामध्ये पोलीस आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कल्याण पूर्वेतील महेश गायकवाड असतील किंवा कल्याण पूर्वेतील नागरिक असतील, यांनी तोंडाला काळी पट्टी लावून मूक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला। आपण जर पाहिलं तर हा जे शेकडो नागरिक जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि हा मोर्चा या घटनेचा निषेध करत आहेत। खरं पाहिलं तर हा नराधम जो आहे तो त्याच्यावरती आतापर्यंत 4 ते 5 गुन्हे दाखल झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे ही घटना बदलापूरच्या घटनेप्रमाणेच त्यापेक्षाही मोठी असल्याची चर्चा आहे। त्यामुळे या विक्रेत्याला जे राजकारणी लोक पाठीशी घालतात त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा पद्धतीचं आंदोलन देखील मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। त्यामुळे या गंभीर घटनेचा निषेध या ठिकाणी सर्व कल्याण पूर्वेतील नागरिक करताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। दरम्यान या प्रकरणाच्या तपासामध्ये विशाल गवळी याचं नाव समोर आलं। त्यानं मुलीचं अपहरण करून तिची हत्या केली। त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रिक्षा चालकाची मदत घेतली। त्या रिक्षा चालकालाही आता अटक करण्यात आली आहे। दरम्यान विशाल गवळी हा बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदेपेक्षाही वरचढ असल्याचं समोर आलंय। विशालची आतापर्यंत 3 लग्न झाली आहेत। त्याच्या 2 बायका त्याला सोडून गेल्यात, तर तिसरी बायको एका खासगी बँकेमध्ये नोकरीला आहे। विशाल गवळीनं याआधी क्लासवरून घरी जाणाऱ्या एका मुलीवर भर रस्त्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यावर आतापर्यंत बलात्कार करणं, बलात्काराचा प्रयत्न करणं, छेडछाड करणं, लहान मुलांचं लैंगिक शोषण करणं अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे। कल्याण पूर्व परिसरात त्याची दहशत असून काही कुटुंब त्याच्या दहशतीमुळे परिसर सोडून निघून गेली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळीला राजकीय वलय असल्याचीही माहिती समोर आली आहे। दाखल गुन्ह्यांमधल्या फिर्यादींना दमदाटी करून ते मागे घेण्यास तो भाग पाडतो, अशी ही चर्चा आहे। त्यामुळे त्याच्यावर नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हा प्रश्नही उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।